नमस्कार. आज बुधबृहस्पतीची कहाणी वाचते. प्रथम गणपतीची कहाणी वाचूया. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकांची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं. 18 लाडू करावेत. 6 देवाला द्यावेत, 6 ब्राह्मणाला द्यावेत. 6 सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे, मनी पाविजे, चिंतिले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. बुधबृहस्पतीची कहाणी. ऐका बुधबृहस्पतीनो तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला 7 मुलगे होते, 7 सुना होत्या. त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेला जात. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले. सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला, होतं तेव्हा आपण दिलं नाही, आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण विनमुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही, ही आमची चुकीच आहे. आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काहीतरी उपाय सांगा. तर ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे 2 बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर आणि त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथीचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात. त्याप्रमाणे ती करू लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं. ब्राह्मण जेवित आहेत, मी चांदीच्या भांड्यात तूप वाढत आहे. ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्याने तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं बरं, तर हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवलं. ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दौंडी पिटवली. हत्तीणीनं त्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली. मंडळींनी त्याला हाकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरवली. पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. त्याप्रमाणे 3दा झालं. पुढे त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली. तेव्हा ती अन्न करून देशोधडीस लागल्याची त्याला खबर समजली. मग राजानं काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारो मजूर खपू लागले. तिथं त्यांची माणसे आली आणि राजानं आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नांची हकीकत कळवली. देवानी देणगी दिली पण जावानी थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनात ठेवली. ब्राह्मण भोजनांचा थाट केला. हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं. तूप वाढू सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावानी ते पाहिलं. त्यांचा सन्मान केला. मुलं बाळं झाली. दुःखांचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले. जशी त्यावर बुधबृहस्पतींची कृपा झाली तशी तुम्हा आम्हावर हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.